Hello everyone, welcome to Trinity Consultancy and Advisory. My name is Sanket. I welcome you once again for this my YouTube weekly session. Yes, I'm a little bit busy in some my personal work, going around myself. Uh, this session will be today in Marathi language, my mother tongue language. So let's start in Marathi. So नमस्कार सगळ्या मित्रांनो. लास्ट फ्यू वीक्स मला खूप काही लोकांनी मराठीमध्ये युट्यूब सेशन चालू करा, मराठीमध्ये तुमचं सेशन्स घ्या, मराठी बाबतीत मराठीमध्ये मार्केटचं प्रचार करा किंवा मराठीमध्ये सांगा मराठी लँग्वेज मध्ये. तर मी हे चालू केलेलं आहे. तो आजपासून मराठी मी चालू करतोय. तर पहिली गोष्ट, निफ्टी 50 जो मी स्टॉक मागच्या वेळेस सांगितलं होतं, जे काही स्टॉक सांगितले होते किंवा निफ्टी 50 ची मी लेवल दिली होती की 15,500 येणार आहे. माझ्या युट्यूब सेशनला जर तुम्ही मागच्या याच्यात गेलात तर मी ती रेकॉर्ड करून ठेवलेली आहे. तुम्ही जाऊन काय परत बघू शकतात. पण आता जो मी एरिया मागचे जे ड्रॉ केले होते त्यातनं सपोर्ट घेऊन तर निफ्टी परत वरती आलेली आहे एका रेजिस्टन्स जवळ ना. आता इथून पुढे निफ्टी काय होईल आणि काय नाही याचं आपण बघूया. मोस्टली हा कॅन्डलस्टिक चार्ट आहे आणि खाली माझा एक RSI मोमेंटम इंडिकेटर आहे आणि मी दोघांचं एक प्राइस आणि मोमेंटम इंडिकेटर्स मी दोघांचा अभ्यास करून मी मार्केटची थोडी दिशा बघण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातनं मला समजतं की मार्केट कुठे जाऊ शकतं, कुठे थांबू शकतं आणि कुठे सपोर्ट किंवा रेजिस्टन्स ह्या लेवल्स मध्ये राहू शकतं. पण रिसेंटली मार्केट मी सध्या बघतोय फ्रॉम करंट लेवल, तर मार्केट हा एक लोअर हाय लोअर लो ह्या पॅटर्न मध्ये खाली चाललेला आहे. म्हणजे ही जी दिशा आहे हा खालच्या दिशेला जात आहे. म्हणजे हे जे ट्रेंड जो आता चाललेला आहे मार्केटमध्ये, जी दिशा म्हणतो, जे ट्रेंड म्हणतो आपण, तो लोअर हा पॅटर्न इथे सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सर्व काही गोष्टी बघायच्या आहेत. आता मार्केट परत एक प्रिव्हियस रेजिस्टन्स लेवल जवळ येऊन थांबलेला आहे, जो पहिले सपोर्ट होता. मी तुम्हाला एक जो आपला हा जो प्रिव्हियस जो सपोर्ट होता हा रेजिस्टन्सचा आता थोडस काम करेल आणि मार्केट एका सपोर्ट जो होता तो रेजिस्टन्सच्या याच्यात आलेला आहे. थोडस तिथं प्राइस एक स्टेल आउट होती आणि साइडवेज जातीये. सो मोस्टली आता हा प्राइस जर परत खाली आली तर एक थोडासा एक इंट्राडे सपोर्ट्स किंवा मायनर सपोर्ट्स आहे. बट मेजर सपोर्ट्स परत एकदा तुम्हाला 15,800 ते 15,500 दरम्यान आपल्याला बघायला मिळेल, 15,400 पर्यंत. आणि मार्केट ह्या लेवलला परत येते की नाही आपल्याला बघायला लागेल. आता निफ्टी जर मला विचाराल तर पहिली ही जी गॅप आहे 17,200 ची, 17,000 हा जो क्लोज आहे ह्या इथे पहिले एक तर निफ्टी पहिले यायला पाहिजे. इथून अजून वरचे जे काही दोन गॅप्स आहेत तिथे मी मार्कआउट करतोय 17,500 आणि माझा हायेस्ट टार्गेट 18,000 पर्यंत तरी रिसेंटली आहे की 18,000 पर्यंत एकदा मार्केट असं यायला पाहिजे. मग इथे आपल्याला चेक करायला लागेल की इथे मार्केट एक नवीन टॉप देण्याच्या तयारीत आहेत का इथून परत रिव्हर्सल खाली जायच्या बेतात आहे. बिकॉज आता जो सध्याचा करंट ट्रेंड आहे तो डाऊन ट्रेंड आहे. डाऊन ट्रेंड म्हणजे काय की जेव्हा मार्केट एका रेजिस्टन्स वर जातं ते परत खाली येतं आणि परत एका सपोर्ट वरनं ते वरती जायच्या तयारीत राहतं. बट आता कन्व्हेक्शन असा चालू आहे की मार्केटची डायरेक्शन आता सध्या साइडवेज आहे थोडीशी करंट फेज मध्ये. सो लेट सी इफ द सोमवारी जर मार्केट वरच्या दिशेला उघडलं आणि वरच्या दिशेला जायला लागलं तर पहिला रेजिस्टन्स आपल्याला 17,080 ते 17,200 च्या आसपास आपल्याला हा पहिला एक रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळेल. दुसरा रेजिस्टन्स मी जो मार्क केलाय तो 17,500 आसपास आहे आणि तिसरा जो माझा लास्ट जो वीकली माझा जो रेजिस्टन्स मी जो मार्क केलेला आहे तो इथून 17,900 पासून ते 18,300 पर्यंत आहे. हा टोटल डाऊन ट्रेंड पॅटर्न आहे आता निफ्टी मध्ये आणि आपण ते सगळं बघत आहोत. वीकली मध्ये RSI फर्स्ट टाइम एक अप ट्रेंड नंतर एक 40 चा सपोर्ट घेतलाय आणि तो एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे मार्केटमध्ये आणि हा परत एकदा एक सपोर्ट घेऊन मार्केट वरच्या दिशेला यायचा प्रयत्न करत आहे. जसं मी बघतो की वीकली ही जी कॅन्डल आहे याचा हाय जर निघाला
16,800चा, तर मार्केट वरच्या दिशेला थोडासा रेजिस्टन्सच्या वरती निघायचा प्रयत्न करेल. बट ओव्हरऑल मी वाट बघतोय की वीकली कॅन्डल्स मध्ये जर ह्या कॅन्डल मध्ये परत जर ट्रेडिंग आलं तर हे साइडवेज जाण्याचे परत चान्सेस आहेत. बिकॉज मार्केट साइडवेज जाईल, बिकॉज मार्केटचं दोन कारण आहेत. एक तर आता न्यूज आणि दुसरं म्हणजे इन्फ्लेशन वाढते. तिसरं म्हणजे क्रूड ऑइल, नॅचरल गॅसचे प्राइसेस, गोल्ड, सिल्वर, हे सगळ्या गोष्टी हे इम्पॅक्ट करत आहेत आणि थोडं भीतीचं आणि तणावाचं वातावरण आहे. बट ओव्हरऑल एक सपोर्ट नंतर मला तरी वाटतं की एक रेजिस्टन्स लेवलला मार्केट आहे, तर इथं थोडंसं केअरफुली वॉच करणं, केअरफुली ट्रेड करणं. स्विंग ट्रेडिंग साठी आत्ता तरी सध्या ह्या लेवल्स ओपन नाहीये, पण खालच्या जर 16,000च्या आसपास किंवा 15,700च्या आसपास एक स्विंग ट्रेडिंगचा परत एक ऑपॉर्च्युनिटी आपल्याला ओपन होऊ शकते, तिथे आपण बघू शकतो. पण मोस्ट प्रॉब्ली मार्केटचं डायरेक्शन आता साइडवेज थोडंसं राहायचे चान्सेस आहेत. आता बघूया, जर जर आपल्याला जर वरचे लेवल जर 16,800चे निघाल्यावर तर आपल्या रेजिस्टन्स तोडून वरती मार्केट थोडं जायचा प्रयत्न करेल आणि त्यानंतर आपण बघू शकतो की काय होऊ शकतं. कारण की वरती पण अजून खूप सारे मोठे रेजिस्टन्स आहेत. 17,200च्या आसपास, 17,500च्या आसपास एक रेजिस्टन्स आहे. सर्वात मोठा जो आहे तो 17,900 ते 18,000च्या आसपास आहे. तिथून मार्केट असा परत येऊ शकतो आणि एक स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड पण चालू करू शकतो आणि पुढच्या लेवलला आपण बघू शकतो. डेली चार्टवर मला RSI हा जो मोमेंटम इंडिकेटर आहे हा 60च्या वरती जात नाहीये. हा आता डाऊन ट्रेंडच्या थोडस खाली आहे. हा एक 40 to 60च्या रेंज मध्ये, म्हणजे हा साइडवेज थोडासा दर्शवतोय. त्यामुळे मी पहिल्यापासून सांगतो की मी प्राइस आणि RSI हे दोघांचा वापर करून मला प्राइस पुढे काय होऊ शकते काय नाही ह्याचा मी अंदाज घेतोय पूर्णपणे. ओके, आता आपण निफ्टी मध्ये सपोर्ट तर मी तुम्हाला सांगितलेला आहे की आता रिसेंटली सपोर्ट घेऊन मार्केट तर वरती चाललेला आहे. बट नेक्स्ट रेजिस्टन्स हा 17,200च्या आसपास, 17,000 पासून ते 17,200च्या आसपास हा पहिला आपल्याला दुसरा एक रेजिस्टन्स बघायला मिळेल. मी बँक निफ्टीकडे जातो. सॉरी, ही निफ्टीच आहे. बँक निफ्टी. सो बँक निफ्टी मी थोडा हायर टाइम फ्रेम पासून चालू करतो. बँक निफ्टी जर आपण मंथली हायर टाइम फ्रेम वर बघितलं तर बँक निफ्टी ह्या रेंज पासून ती परत एका रेंज मध्येच खेळत आहे. म्हणजे बँक निफ्टी मध्ये जसं पाहिलं तसं बघा आपल्याला स्ट्रेंथ मिळालेली नाहीये आणि मोस्ट प्रोबेबली बँक निफ्टी ही साइडवेज कन्व्हेक्शनच्या टाइम फ्रेम मध्ये आहे. म्हणजे काय की बँक निफ्टी जोपर्यंत सक्सेसफुली 37,000च्या वरती आणि 30,000च्या खाली क्लोज होत नाही तोपर्यंत तुम्हाला स्ट्रॉंग मोमेंटम लार्जर टाइम फ्रेम मध्ये दिसू शकत नाही. आणि मोस्टली RSI पण बघा तुम्ही, RSI हा 60च्या आसपास ऑन RSI मंथली टाइम फ्रेम ऑन बँक निफ्टी हा थोडासा रेजिस्टन्स घेताना दिसत आहे आणि थोडंसं करेक्शन मला दिसत आहे. बट वीकली जसं मी लास्ट माझ्या व्हिडिओ सेशन मध्ये सांगितलं होतं की जर मार्केट ह्याच्या खाली गेलं तर हा एक डिमांड झोन आहे, एक सपोर्ट आहे निफ्टीसाठी. तिथे मार्केट प्राइस जर आली तर इथून प्राइस रिव्हर्सल होण्याचे चान्सेस थोडे वाढत आहेत. आता बँक निफ्टी जर असं बघितलं तर आता मला नेक्स्ट रिव्हर्सल जे बघायचं आहे ते ह्या लेवलच्या वरती येतं. म्हणजे 40,000च्या आसपास मी एक मोठा रिव्हर्सल एक्सपेक्ट करतो. जो मी मागच्या जो पहिला रेजिस्टन्स जो सांगितला होता, एक सप्लाय झोन मी सांगितला होता, एक ड्रॉप बेस्ड ड्रॉप, तो हा मला इथे भेटलेला आहे. 39,000 तो रिस्पेक्ट घेऊन मार्केट खाली आलेला आहे. आणि आता फ्रॉम ह्या डिमांड झोन पासून आता एक नवीन सप्लाय झोन आपल्याला बघायचा असेल तर आपल्याला थोडासा शॉर्टर टाइम फ्रेम मध्ये, आणि 40 सपोर्ट अगेन इट इज टेकिंग विथ द निफ्टी, द बँक निफ्टी इज ऑल्सो टेकिंग द सपोर्ट विथ द बँक निफ्टी. तर नेक्स्ट मी डेली चार्ट वर बघतो. आता मोस्ट प्रॉब्ली मार्केट आता परत जर साइडवेज गेलं तर बँक निफ्टी पण साइडवेज जाऊ शकते. बट हा खालचा जो सपोर्ट आहे तो परत एकदा एक सपोर्ट म्हणून, खालचा जो झोन आहे हा परत सपोर्ट म्हणून ऍक्ट करू शकतो. बँक निफ्टी मध्ये वरचा एक रेजिस्टन्स ऍट दिस पॉइंट जो जवळपास आहे तो ह्या लेवलवर येतो, 37,333 ते 37,826 ह्या दरम्यान. ही एक गॅप आहे, ही गॅप पण भरू जाऊ शकते आणि मार्केट इथे थोडस एक पॉज घेऊ शकता. अजून एक गॅप आहे ती एक इथे दिसते, थोडीशी ती क्लोज आउट झालेली आहे. पण परत चान्स आहे की जर 37,800 काढल्यानंतर थर्ड रेजिस्टन्स 38,500च्या आसपास आपल्याला बघायला मिळू शकतो.
and my last resistance is the highest resistance the market can go up to this level if we successfully take out these two major resistance from this area. आणि जो आपला पहिले सपोर्ट जो होता तो परत एक रेजिस्टन्स म्हणून मी एक विचार करेन की कुठं रिॲक्ट होतोय का काय. आणि जर तसं झालं तर आपल्याला प्राइस आणि RSI हे दोन्ही सांगतील त्यावेळेस की आपल्याला काय नक्की ऍक्शन घ्यायला करायचंय. जर RSI 60च्या वरती क्लोजिंग देत नसेल सक्सेसफुली मार्केट रिव्हर्सलचे चान्सेस परत होऊ शकतात. जसं आपण मागे बघतो RSI जरी इथे 60च्या वरती थोडासा गेला पण कॅन्डल्स बघा तुम्ही जास्ती एक्सपॅन्डेड नव्हत्या, ते छोट्या छोट्या रेंज मध्ये जात होत्या. आणि परत बघा मार्केट एका लेवल पासून म्हणजे ह्या लेवल पासून परत मार्केट करेक्शन मध्ये आलं आणि RSI वॉज सजेस्टिंग दॅट इट हॅज नॉट स्ट्रॉंग मोमेंटम. जरी RSI 60च्या वरती जातोय तो तुम्हाला प्राइस लेवलवर पण थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. तर बेसिकली प्राइस ऑन बँक निफ्टी प्राइस ऍक्शन जी सांगते की आता साइडवेज जसे निफ्टीचं जर साइडवेज जाणार आहे तर तसं बँक निफ्टी पण साइडवेज जायचे शक्यता चान्सेस जास्ती वाढत आहे. जर आपण बँक निफ्टी हा जो सपोर्ट तुटला इन फ्युचर मी सांगतो आता तर मला वाटत नाही की हा सपोर्ट तुटेल म्हणून हा स्ट्रॉंग सपोर्ट जो घेतलेला आहे बँक निफ्टीने. इन केस जर हा सपोर्ट तुटला की मला ते इथून पुढे कुठलेही दुसरे 2-3 सपोर्ट दिसत नाही, हे सगळे टेस्टेड लेवल्स आहेत आणि सगळ्यात जो जास्ती चांगला सपोर्ट येतोय ह्या खालच्या लेवलवर दिसतोय. म्हणजे येत्या काही काळात जर बँक निफ्टीने जर हा सपोर्ट तोडला तर मग खालचे चान्सेस आहे, नाहीतर नाहीये. बट ओव्हरऑल मला वाटतंय की वरच्या साईडला एक मोमेंटम आता दिसली पाहिजे आपल्याला. ओके, सो बँक निफ्टी मध्ये मी थोडासा सध्या बुलिश आहे, बट राईट ना मी करंटली मंडे पासून मी ऑब्झर्व करेल की वीकली जर माझा क्लोजिंग वरच्या साईडला येत असेल प्रिव्हियस वीकच्या वरती तर माझं मार्केट मध्ये मोमेंटम हा बुलिश राहील आणि निफ्टी हे वरच्या साईडला बँक निफ्टी वरच्या साईडला घेऊन जाईल. दुसरी गोष्ट वी हॅव लिटल बिट रेजिस्टन्स कमिंग अप दिस इन टू दिस एरिया, बट माझं एक म्हणणं आहे की 37,300च्या वरती 37,800च्या वरती मार्केट जर गेलं तर मी थोडासा शॉर्ट टर्म मी बुलिश होऊ शकतो. बट येस राईट ना सोमवारी आपल्याला निफ्टीचं ऑब्झर्वेशन घ्यायचं आहे की निफ्टी काय करत आहे, बँक निफ्टी काय करत आहे, यांचं मोमेंटम ट्रेडिंग होत आहे किंवा नाही होत आहे. नाव आपण थोडेसे सेक्टरल रोटेशनल्स बघूया की ज्याच्यामध्ये काय काय कुठला सेक्टर परफॉर्म करू शकतो कुठला नाही. तर पहिलं सेक्टर आहे ऑटो इंडेक्स. ऑटो इंडेक्स बघा एका रेंज नंतर खूप चांगला ब्रेकआउट आला, परत एका रेंज मध्ये गेला, साइडवेज गेला, डाऊन ट्रेंड झाला आणि परत एक हा फॉल दिला. आता हा एक फॉल सुंदर फॉल मिळाला आहे जो एका चांगल्या सपोर्ट लेवलवरून येत आहे. म्हणजे ऑटो सेक्टर मध्ये आपल्याला चान्सेस चांगले वाटत आहे. म्हणजे ऑटो सेक्टर एक स्ट्रॉंग सेक्टर आहे ज्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. हे बघा मी जसं मग सांगितलं की एका रेंज मध्ये होता बिकॉज पर्टिक्युलर प्रिव्हियस रेंज मध्ये आहे, बिकॉज ऑटो सेक्टर हा प्रिव्हियस रेजिस्टन्स काढलेला नाही. जो 2017 मध्ये जो रेजिस्टन्स बनवलेला होता त्या रेजिस्टन्सला रिस्पेक्ट करून हा परत खाली आलेला आहे. एका सपोर्टला तो एक सपोर्ट घेत आहे, या एका लेवलला सपोर्ट घेत आहे. इथे ऑटो सेक्टरच्या काही कंपन्या इथे चांगले परफॉर्मन्स करू शकतात पुलबॅक मध्ये. तर मला वाटतं ऑटो सेक्टर एक चांगलं साधन दिसतंय आणि ऑटो सेक्टर हे थोडंसं चालण्यासारखं दिसत आहे इन फ्युचर मध्ये. आणि ऑटो सेक्टरला आता रेजिस्टन्स मला कुठे दिसत नाही सध्या वीकली टाइम फ्रेमवर पण अंटिल अनलेस द ऑटो सेक्टर कम नियर बाय 11,321च्या आसपास. ही जी गॅप आहे मी ही गॅप भरण्याची मी एक्सपेक्ट करतो. तोपर्यंत ऑटो सेक्टर मध्ये खूप चांगले स्टॉक्स जसे की अशोक लेलँड आहे, टाटा मोटर्स आहे, टाटा मोटर DVR आहे, एस्कॉट्स आहे, हे शेअर्स असे आपल्याकडे बघायला लागतील आणि त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की कुठले हे शेअर्स चालतात आहे. किंवा मारुती आहे तो एक बघायला लागेल की कुठले आपल्याला याच्यामध्ये चान्स देऊ शकतो. तर दिस इज अ थिंग. आपण दुसरं सेक्टर अनालिसिस मध्ये जात आहे. निफ्टी कमोडिटीज पण एका चॅनल मध्ये आहे, एका साइडवेज ट्रेंड मध्ये आहे आणि ओव्हरऑल हा साइडवेज ट्रेंड आहे थोडासा. मंथली टाइम फ्रेम ऑन दिस हे बघा हे पूर्ण एक साइडवेज पॅटर्न मध्ये जात आहे. त्याच्यामध्ये काहीच आपल्याला दिसत नाहीये until unless we need to wait for some time to get the clear direction into this sector. ओके, त्यानंतर कन्झ्युमर एक चांगल्या लेवलला आहे. डेली चार्ट जर बघितलं कन्झ्युमर लेवल एक तर लिटिल बिट आता सध्याचा एक डाऊन ट्रेंड मध्ये आहे. एका रेजिस्टन्स लेवलला कन्झ्युमर सेक्टरच आलेला आहे पण हा
जो रेजिस्टन्स आहे हा किती रिस्पेक्ट होतोय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. हा जो रेजिस्टन्स आहे हा किती स्ट्रॉंग आहे. जर मार्केटला टच करून जर परत खाली येत असेल तर आपल्याला हा एक जो आता सपोर्ट जिथं घेतलाय तिथे परत येऊन जर हा सपोर्ट घेऊन मार्केट परत वरती यायचा प्रयत्न करताय की नाही कन्झ्युमर सेक्टर ते आपल्याला बघायचंय. कन्झम्पशन सेक्टर सॉरी. वीकली मध्ये पण अजून थोडासा डाऊन ट्रेंड आहे. एका सपोर्टवर जो प्रिव्हियस रेजिस्टन्स होता तो सपोर्ट झालेला आहे याच्यामध्ये. त्यामुळे याच्यामध्ये एक स्ट्रॉंग मला एक दिसतंय. पण हा आता प्रिव्हियस रेजिस्टन्सला जो येऊन थांबलेला आहे त्यामुळे मी थोडंसं कन्झम्पशन सेक्टर मध्ये मी थोडासा वाट बघेन की नेक्स्ट वीक हा थोडासा इम्पॉर्टंट राहील. यामध्ये काय होते काय नाही हे बघा. मीडिया सेक्टर पण लिटल बिट द सेम ॲज इन कन्झ्युमर सेक्टर. आता एका रेजिस्टन्स लेवलवर थांबलेला आहे परत एक आणि खाली एक सपोर्ट घेऊन वरती आलेला आहे. तो मीडिया सेक्टर मध्ये बहुतेक एनडीटीव्ही हा जास्ती परफॉर्म करतोय लास्ट फ्यू डेज फ्यू वीक्स पासून. तर एनडीटीव्ही तुम्ही जर वॉच केला जर सपोर्ट लेवलला तर एनडीटीव्ही खूप स्ट्रॉंग दिसते आणि एनडीटीव्ही मध्ये थोड्या हालचाली जास्ती आहेत. आपण एनडीटीव्ही कडे एकदा बघूया की मीडिया सेक्टर मध्ये हा सेक्टर थोडा स्ट्रॉंग आहे आणि एका जसं मी तुम्हाला आता सांगितलं की डेली चार्ट मध्ये हा थोडासा एका अपट्रेंड मध्ये आहे आणि आता एका प्रिव्हियस जो रेजिस्टन्स आहे त्याला सपोर्ट घेत आहे आणि एनडीटीव्ही ऍज अन हा बाईंग कॅन्डिडेट होऊ शकतो ह्या करंट लेवलवर फ्रॉम 169 टू 157. स्टॉप लॉस जर तुमचा ठेवायचा असेल तर याच्या 155 पण तुम्ही ठेवू शकता किंवा हा जो त्याचा स्विंग लो आहे हा त्याचा ही स्टॉप लॉस तुमचा होऊ शकतो अराउंड अबाउट 130च्या आसपास. ओके. याचं टार्गेट हा वरती अजून जाईल तुम्हाला याच्यावरती होऊन जाईल. पहिले तुम्हाला याच्यामध्ये टार्गेट 189 टू 200च्या आसपास मला तरी पहिला मी टार्गेट याच्यात अज्युम करतो की याच्यात दिसू शकतो येत्या काही दिवसांमध्ये. व्हॉल्यूम हा पण एक चांगला की फॅक्टर रोल करत आहे. RSI इज अबाउट इन अ बुलिश टेरिटरी झोन हा 80-40च्या झोन मध्ये आहे आणि RSI हा खूप स्ट्रॉंग एक डायरेक्शन अँड मोमेंटम मध्ये दिसत आहे. तर एनडीटीव्ही हा एक बेस्ट कॅन्डिडेट होऊ शकतो बाईंगसाठी. थोडंसं याचे वीकली चार्ट्स मी चेक करू द्या. येस हा पूर्ण बुलिश झोन आहे. RSI पूर्ण सांगत आहे की हा बुलिश झोन मध्ये चालतोय आणि सी हाऊ द प्राइस इज ऑल्सो रायझिंग विथ द स्ट्रॉंग व्हॉल्यूम अँड द प्राइस इज ऑल्सो राईट नाव हा साइडवेज दिसतोय बट असून ॲज हा एकदा हाय तुटला गेलेला ऑलरेडी हायर हाय मारलाय जसा हा थोडासा पुलबॅक झालेला आहे तर मला एक दिसतं की नेक्स्ट वीक हा सेक्टर हा स्टॉक बघण्यासारखा एक आहे आणि खूप स्ट्रॉंग एका झोन मध्ये एक मार्केट मध्ये आहे. तुम्ही आपण एक बघू शकतो. हा एक स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे. माझं बाईंग लेवल्स मी इथे तुम्हाला परत एकदा रिपीट करतो. मी 169.10 टू 150 ह्या दरम्यान पण बाय करू शकतो किंवा थोडंसं याच्या वरती जरी गेला तरी मी बाय करून पण माझा स्टॉप लॉस एक तर 155 और माझा जर शॉर्ट टर्म होल्ड करायचा असेल तर मी हा 135 च्या स्टॉप लॉस मी हा स्टॉक होल्ड करेन. तो टार्गेट ऑफ 200 250 प्लस येत्या काही दिवसामध्ये हा दिसला पाहिजे स्टॉक खूप स्ट्रॉंग आहे. सो आपण मीडिया सेक्टरचा बघितलेला आहे. आता आपण रिअलिटी सेक्टर एक चांगला आहे. जसं मी माझ्या लास्ट सेशन मध्ये माझ्या एका ग्रुपमध्ये जिथे मी खूप लोकांना गाईड करतो माझी युट्यूब मध्ये तुम्हाला मी माझी ग्रुपची लिंक मी देतो. त्या युट्यूब मध्ये मी तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक शेअर करतोय. त्याच्यामध्ये मी सनटेक हा स्टॉक दिला होता रिअलिटीमध्ये तो अजूनही टिकून आहे. मला रिअलिटीमध्ये थोडासा अजून स्ट्रॉंग फॅक्टर वाटतात की रिअलिटी इथून पुढे परफॉर्म करायच्या भेटत असेल बिकॉज वी सी ऑन अ मंथली टाइम फ्रेम हा सेक्टर एका रेजिस्टन्सच्या वरती कंटिन्यू स्वतः वरती यायचा प्रयत्न करतोय आणि इट इज ट्राइंग टू मेक सम द प्रिव्हियस रेजिस्टन्स ॲज इन सपोर्ट. सो रिअलिटीला हा एक जो सपोर्ट आहे ह्या करंट लेवलवर जो प्रिव्हियस रेजिस्टन्स होते ते सपोर्ट जे घेत आहे ते खूप सुंदर आणि अतिशय प्रमाणे चांगले आहे. त्याच्यामध्ये DLF आहे, सनटेक आहे, भरपूर शंकर एक बिल्डिंग म्हणून एक आहे. ते स्टॉक तुम्हाला चांगल्या लेवल्सवर बघायला लागतील आणि ते स्टॉक तुम्हाला आउट परफॉर्म करू शकतात आणि RSI हा एक मोमेंटम इंडिकेटर आहे जो हा बुलिश मध्ये आता हळूहळू यायच्या बेतात आहे. हे बघा पहिले जर स्टॉक जेव्हा वीक असतो जेव्हा RSI 60च्या वरती जायचा प्रयत्न करत नाही किती प्रयत्न केला तरी बिकॉज RSI एक खासियत आहे एक चांगले गुण आहे की तो प्राइस आणि मोमेंटम म्हणजे त्याच्यामध्ये जे वेलॉसिटी वगैरे किंवा आपण जे म्हणतो स्पीड हे तो पहिले दर्शवतो.
जोपर्यंत RSI हा 60च्या वरती क्लोज होत नाही आणि प्राइस पण आपल्याला सांगत नाही की याच्या पुढे मोमेंटम येऊ शकतो किंवा येणार नाहीये, तर त्याच्यामध्ये आपल्याला पुढचे ट्रेड किंवा दिशा ही समजू शकत नाहीये. ओके, सो मोस्ट प्रोबब्ली आता RSI हा परत एकदा 60च्या वर आणि 60ला सपोर्ट आहे विथ द गुड सपोर्ट विथ द प्रिव्हियस रेजिस्टन्स अज बिकमिंग सपोर्ट. हा एक आपल्याला सुंदर ऑपॉर्च्युनिटी रिलेटिव्ह स्टॉक्स मध्ये होऊ शकते. रिअलिटी मध्ये तर खूप चांगले स्टॉक्स आहे, सनटेक आहे, DLF आहे, ओबिलर रिअलिटीज आहेत. ह्या स्टॉक्स मध्ये आपल्याला बघायला लागेल की आपल्याला बाईंग ऑपॉर्च्युनिटीज कुठे येते. त्यातल्या त्यात मी एक DLF बघतो. DLF एका स्ट्रॉंग पॅटर्न म्हणजे जसं मी आता जो तुम्हाला एक स्टॉकचा जसं आपण रिअलिटी ऍसेट्स बघितले, सेक्टर बघितलं, त्याचा हा सेम चार्ट आहे, काही फरक नाहीये. सेम सपोर्ट घेतोय तो पण येऊन. मॅक्झिमम याचा स्टॉप लॉस आपल्याला 279 होऊ शकतो आणि मोस्टली आपण डेली चार्ट्स वर बघूया की याचे स्ट्रॉंग लेवल्स काय आहेत. DLF एका लेवलला एक हा सपोर्ट होऊ शकतो आणि हा एक सपोर्ट आहे. जर DLF जर पुलबॅक देतो, जर ह्या लेवल्सला परत आला, इथून एक वर जाऊ शकतो, याचे चान्सेस आहेत. आणि माझा स्टॉप लॉस ऍटलीस्ट याच्यामध्ये हा जो स्विंग लो आहे, मी हा 270 260चा स्टॉप लॉस मी ह्या दोन्ही लेवल्सवर कुठेही बाय करून ह्या स्टॉप लॉस मी ह्या स्टॉक मध्ये राईड करू शकतो. बिकॉज स्टॉप लॉस माझे थोडेसे लांबच पाहिजे. जर मी जवळ ठेवलं तर प्राइस फ्लक्च्युएट करून माझे स्टॉप लॉस हिट करेन. बट ओव्हरऑल मला वीकली ट्रेंड हा थोडासा इंटॅक्ट वाटतोय, चांगला वाटतोय. कारण की फर्स्ट माझं टार्गेट एक 400 रुपयाच्या 380 ते 400 रुपयाच्या आसपास मला पहिले टार्गेट भेटू शकतं. द बाईंग लेवल ऑफ 330 टू 300 च्या लेवलच्या आसपास मध्ये माझा मॅक्झिमम स्टॉप लॉस मी 300च्या आसपास किंवा 279 जो हा स्विंग लो आहे, मी त्या स्विंग लोच्या आसपास मी हा स्टॉक घेऊ शकतो. माझा पहिलं टार्गेट राहील 380 टू 400 आणि ह्याच्यावरती तर रेजिस्टन्स मला कुठेही दिसत नाही. हे सगळे एक टेस्टेड लेवल्स दिसतात आहे. त्याच्यामुळे हा स्टॉक एकदा 400च्या वरती क्लोज झाला सक्सेसफुली, ह्या स्टॉकला नेक्स्ट जो रेजिस्टन्स येईल तो मे बी माझ्या अंदाजे 450 ते 500च्या दरम्यान मध्ये त्याचा नेक्स्ट रेजिस्टन्स लेवल आहे. आणि मॅक्झिमम त्याचा जो मेजर रेजिस्टन्स आहे तो ऍट द प्राइस लेवल ऑफ 580 590 म्हणजे 600च्या आसपास मला एक दुसरा रेजिस्टन्स त्याचा एक लॉंग टर्म साठी मला दिसत आहे. रिलेटेड ऍसेट्स मध्ये DLF मला एक स्ट्रॉंग वाटतंय. दुसरी गोष्ट, सनटेक मी एक रेकमेंड केलेला होता. सनटेक रिअल्टी ही खूप स्ट्रॉंग कंपनी आहे. सनटेक मी ऍट द लेवल ऑफ ह्या कॅन्डलच्या मी वरती बाय करायला लावला होता 455च्या वरती आणि तिथून अजूनही हा स्टॉक स्ट्रॉंग आहे. इन केस स्टॉक जर परत ह्या लेवलवर आला, तुम्ही सिंपल विथ द स्टॉप लॉस ऑफ दिस प्रिव्हियस रेजिस्टन्स किंवा हा जो 376 आहे ह्या स्टॉप लॉस तुम्ही स्टॉक लॉंग करू शकता. जसं अजूनही टार्गेट वरचे 522 ते 500 550 पर्यंत हा स्टॉक याच्या चान्सेस मध्ये आहेत. बिकॉज ऍसेट रिअलिटी ऍसेट्स हे थोडे स्ट्रॉंग आहे, रिअलिटी सेक्टर थोडे हे स्ट्रॉंग आहे. ओके, परत आपण आपल्या सेक्टर रोटेशन्स कडे बघूया की कुठले सेक्टर आता परफॉर्म करू शकतात येत्या काही दिवसामध्ये. या मेटल एक्स खूप स्ट्रॉंग आहे. मेटल एका प्रिव्हियस रेजिस्टन्स लेवल थांबलेला आहे आता रिसेंटली. आणि मेटल मी जर बघतोय तर हा कंटिन्युअस इन अप ट्रेंड आहे. हा थोडा सध्या साइडवेज चॅनल मध्ये गेला होता, इथे सपोर्ट त्यांनी परत घेतलेला आहे आणि परत वरती जात आहे. जसे की मेटल सेक्टर मध्ये तुम्ही जिंदाल स्टील, त्यानंतर टाटा स्टील, हिंडाल्को हे खूप स्ट्रॉंग कंपनीज आहेत. तुम्ही त्याच्या सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या जवळपास तुम्ही ट्रेड घेऊ शकता. बट थोडं आता मला रेजिस्टन्सच्या जवळपास हे सेक्टर असल्यामुळं आणि ड्यू टू वॉर सिच्युएशन मुळे मेटलला थोडीशी मागणी वाढलेली आहे. जे सिच्युएशन रशिया आणि युक्रेन मध्ये झालेलं आहे, त्याच्या जे फॅक्टर्स ह्या सेक्टर मध्ये थोडासा डिमांडिंग झालेला आहे. बट ओव्हरऑल आता RSI आणि मला प्राइस जे सांगत आहे की थोडासा रेजिस्टन्स लेवलला आहे, प्राइस थोडी थांबत आहे, थोडंसं करेक्शन घेत आहे. मला इथे एक
अपर शॅडो दिसत आहे कॅन्डलवर विथ द स्पिनिंग टॉप लाईक लिटल बिट कॅन्डल आहे आणि ह्या कॅन्डलमुळे मी थोडंसं थांबू शकतो बिकॉज जर ह्या कॅन्डलचा लो काढला तर हा थोडा डाऊन ट्रेंड आणि करेक्शन मध्ये हा स्टॉक सुरू होईल म्हणजे हे सेक्टर चालू होऊ शकतं. त्यामुळे मी थोडंसं मेटलला आता मी लगेच बघू शकत नाही. इन केस जर मेटल सेक्टरने हा हाय काढला 6306 च्या वरती जर मेटल सेक्टर जायला लागलं तर इट्स अ गुड चान्स वी कॅन हॅव अ बाईंग अगेन इन द मेटल सेक्टर विथ द RSI कन्फर्मिंग अबाउट अँड ब्रेकिंग दिस लेवल अबाव दिस आणि RSI 60 च्या वरती असणं गरजेचं आहे. वीकली इज द सेम. वीकली बघा कंटिन्यू 60 चा रेजिस्टन्स घेतो आहे. प्राइस नवीन आहे देऊन सुद्धा आपण RSI हा रेजिस्टन्स मला दर्शवत आहे. तर माझे खालचे मेजर सपोर्ट इन केस जर करेक्शन आलं खाली मेजर खूप सपोर्ट चांगले आहेत. टाटा स्टील मी जर खाली आला फ्रॉम राईट नाव 1200 1300च्या रेटला असेल जर टाटा स्टील एक 850 900च्या रेटला येतो तर इट्स विल बी गुड लॉंग टर्म बाईंग ऑपॉर्च्युनिटी आय कॅन सी इन दिस लेवल्स. ओके, नेक्स्ट सेक्टर reality finance. Finance is a little bit same like a bank nifty. हा चार्ट सेम आहे फायनान्स बँक निफ्टीच्या सारखाच, त्यात जास्ती काही फरक नाहीये. जसं मी पहिले सांगितलं की जसं बँकिंग सेक्टर जसं सेम परफॉर्म करते तसंच बँक निफ्टी सुद्धा परफॉर्म करते. म्हणजे NBFC जे काही चांगले शेअर्स आहेत ते तुम्हाला परफॉर्मन्स मध्ये दिसू शकतात भेटू शकतात. FMCG खूप दिवसापासून मी बघतोय करेक्शन मोड मध्ये आहे. एक हाय बनवला त्यानंतर एक हायर हाय बनवला त्यानंतर एक लोअर लो बनवून मार्केट आता एक लोअर लो कंडिशन मध्ये आहे विथ RSI टेकिंग सपोर्ट ॲट 40. बट आपल्याला हे बघायला लागेल की जोपर्यंत हा मेजर रेजिस्टन्स 38,465 चा वरती निघत नाही तोपर्यंत FMCG मध्ये थोडंसं बाईंग प्रेशर येणं मला थोडं अवघड वाटतंय. पण त्याच्यातले काही काही स्टॉक जे असतील तर सध्या FMCG मध्ये फक्त ITC परफॉर्म करतोय तर ITC वर थोडंसं लक्ष द्यायला लागेल. नॉट सो एक्स्ट्रीम बुलिश ऑन ITC राईट नाव, बट जे काय डायव्हर्स आहेत जे काय FMCG ला कनेक्टेड जे काय सर्व्हिस सेक्टर्स आहेत आणि जे कंपन्या आहेत स्टॉक्स आहेत त्याच्यावर थोडंसं फोकस ठेवून आपल्याला बघायला लागेल. बट ओव्हरऑल मी सध्या बुलिश नाही बिकॉज ट्रेंड असा हा क्लिअर नाहीये. हा ओव्हरऑल टोटल डाऊन ट्रेंड आहे. याचा मेजर रेजिस्टन्स जो आहे तो हा जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत मोमेंटम इंटॅक्ट घेणार नाही. And RSI is below 60. That's why I'm not so bullish on this sector in upcoming days also. तर हा थोडा सेक्टर मी वॉच मध्ये ठेवेल आणि हा सेक्टर मध्ये थोडं एक प्रॉफिट बुकिंग पण अजून याचे चान्सेस दिसू शकतात आपल्याला. PSC बँक्स इट्स नाव हा एक सेक्टर एक चांगला आहे. साइडवेज ट्रान्झॅक्शन नंतर एक ड्रॉप झाला एका सपोर्ट बसला परत वरती येते एका रेजिस्टन्स लेवलला PSC आहे. रेजिस्टन्स लेवल जसा निघेल तसं विथ RSI 60 कन्फर्मेशन अँड मेकिंग हाय PSU बँक स्कॅन सेक्टर परफॉर्म वेल. बँक ऑफ बडोदा कॅनरा बँक हा चांगली बाईंग सेटअप्स आहेत. त्यातले त्यात मला कॅनरा बँक हा चांगला सेटअपला दिसतो. हे बघा हा सपोर्ट मध्ये परत एकदा येऊन परत हा एका सपोर्टला आहे. इन केस जर हा स्टॉक परत जर हा इथे खाली येत असेल यू कॅन गो विथ द स्टॉप लॉस ऑफ 180. ह्या स्टॉप लॉस तुम्ही स्टॉक बाय करू शकता फॉर द टार्गेट ऑफ 228 to 30 and most probably this gap of 250 should get filled once again and I have the biggest resistance coming up into this area. For 260 हा मला एक टार्गेट आहे दिसून येते. एक स्ट्रॉंग मोमेंटम होल्ड होते. RSI सपोर्ट 40 च्या आसपास घेतोय. मोमेंटम ब्रेक होत नाहीये फॉर द डाऊन साइड. वीकली आपण चार्ट बघूया. येस इट्स अ गुड वर्किंग अँड इट्स वॉज अ व्हेरी गुड ट्रेंड आणि वरती अजून एक रेजिस्टन्स आहे 283 to 297. तर कॅनरा बँक मला एक जरा परफॉर्म चांगला वाटतोय. एक सेक्टर चांगला वाटतंय कारण की एका चांगल्या सपोर्ट वरून हा परत स्टॉक जातोय कारण की मार्केट करेक्शन एवढं झालं तरी हा स्टॉक टिकून आहे. PSC सेक्टर हे टिकून आहे. बँक ऑफ बडोदा हा एक स्टॉक बघूया. बँक ऑफ बडोदा बघा एका सपोर्ट बसतो. बँक ऑफ बडोदा पण सुद्धा वाढलेला आहे वीकलीच्या आणि हे दोन मी माझे सपोर्ट झोन सांगितलेले होते प्रिव्हियस याच्यामध्ये.
माझ्या क्लायंट्स लोकांना, आणि ह्याच्यामध्ये ऑलरेडी आहे एका रेजिस्टन्स लेवलला आहे, पण एक छोटासा सपोर्ट ह्या लेवल करून आपण बघूया. जर पुलबॅक झाला Bank of Baroda, we can get along with the stop loss of 90 rupees for the target of completing this gap around about 113 to 101.20 once again. हा पुलबॅक परत जर 98 ते 96 च्या दरम्यान झाला तर हा एक चांगला स्टॉक आहे विथ 89 रुपीजचा स्टॉप लॉस. In case the Bank of Baroda can give a new high because PSC sector are performing very well into this worst situation also. आणि RSI पण मला वीकली वर एक स्ट्रॉंग मोमेंटम दर्शवत आहे आणि हा ट्रेंड दर्शवत आहे, त्यामुळे ह्या स्टॉक मध्ये बुलिशनेस मला थोडस जास्ती दिसतंय. जरी आपल्याला मंथली टाइम फॉर्म 60चा आहे, बट ओव्हरऑल मी थोडासा एक बुलिश पकडून चलतो. येत्या काही दिवसामध्ये 110 120 च्या आसपास बँक ऑफ बडोदा येताना दिसू शकतो. PSU banks, same. CNX Pharma, ह्याच्यामध्ये CNX Pharma थोडंसं करेक्शन आणि डाऊन ट्रेंड दिसत आहे, आणि CNX Pharma परत एका रेजिस्टन्स लेवलला येत आहे. ह्या रेजिस्टन्स वरून जर CNX Pharma वरती जायचा प्रयत्न केला तर CNX Pharma मध्ये बाईंगचे काही काही गोष्टी दिसून येतील, बट ओव्हरऑल RSI हा डाऊन ट्रेंड दर्शवते. 60 च्या वरती क्लोजिंग होत नाही विथ नॉट टेकिंग आउट एनी रेजिस्टन्स होता अपसाइड. सो मोस्ट प्रॉब्ली हा जो रेजिस्टन्स आहे तुम्ही केअरफुली वॉच करतोय, बिकॉज इट्स अ व्हेरी गुड अँड स्ट्रॉंग रेजिस्टन्स. हा जर ब्रेक करून CNX Pharma जर वरती जातोय तर मोस्ट प्रॉब्ली येत्या काही दिवसांमध्ये काय किंवा काही याच्यामध्ये सेशन्स मध्ये आपल्याला फार्मास्युटिकल्स कंपन्या परफॉर्म करताना दिसतील. त्याच्यात त्यातल्या त्यात सन फार्मा हा थोडा स्ट्रॉंग आहे आता, थोड्या वेळाने बघूया. CNX IT, वाव, हा एक सेक्टर मी खूप दिवसापासून ऑब्झर्व करतोय. CNX IT मध्ये इन्फोसिस वगैरे एका चांगल्या लेवल्स पासून सपोर्ट घेऊन वरती जात आहेत, बट आता रिसेंटली जो एक रेजिस्टन्स मी इथं मार्क केलेला आहे, जसं तुम्हाला चार्ट मध्ये दिसत आहे, त्या रेजिस्टन्स वरून एक CNX IT with the RSI not going above this level and this level, it may have some reversal and to the downside. So mostly correction येण्याचे चान्सेस जर आले तर परत ह्या खालच्या लेवल्सला आपल्याला दिसू शकतात, आणि त्यातल्या त्यात काय काय IT सेक्टर हे करेक्शनला जाण्याच्या वेगात जाऊ शकतं. बट ओव्हरऑल आता IT सेक्टर एक साइडवेज कन्व्हेक्शन परत पॅटर्न मध्ये आहे, हे काहीच करत नाहीये. हे बघा इथं पूर्ण साइडवेज गेले, त्यानंतर एक ड्रॉप झाला, परत वरती आला, साइडवेज गेलं, परत अपसाइड आला, परत रेजिस्टन्स मध्ये हा प्राइस आहे आता. बट खालचे सपोर्ट अजून ओपन आहेत, खाली सपोर्टला आणि म्हणजे इन्फोसिस, TCS भरपूर चांगल्या येणाऱ्या कंपन्या हे तुम्हाला वेल परफॉर्मिंग मध्ये दिसू शकतात. पब्लिक सेक्टर एंटरप्राइज मध्ये काही काही ONGC ही कंपनी आहे, आता सध्या खूप मोस्टली परफॉर्मिंग आहे. कोल इंडिया एक परफॉर्मिंग आहे, आणि आता ONGC एका सपोर्टला आलेली आहे. ONGCचा हा एक मेजर सपोर्ट असू शकतो मार्केटला, आणि इन केस जर ONGC ह्या सपोर्टला होल्ड करून ठेवत असेल तर विथ 155चा एका स्टॉप लॉस किंवा 150चा स्टॉप लॉस, तर चान्सेस आहे की ONGC परत अप ट्रेंड मध्ये जाऊ शकते, बिकॉज लास्ट फ्यू ह्याच्यामध्ये हा एक थोडासा लिटिल बिट बुलिश पॅटर्न होता फ्लॅग सारखा, बट हा खूप मोठा फ्लॅग होता, बट हा तेवढा स्ट्रेंथ देऊ शकला नाही. बट आता मी जे बघतोय ONGC एक रिसेंटली सपोर्ट आहे 170 to 163 विथ स्टॉप लॉस ऑफ जे स्विंग लो 155 नसेल, हे खालचे परत 2-3 सपोर्ट ओपन होत आहे ONGC ला, आणि हे माझे मार्क सपोर्ट्स आहेत, तर मी थोडं वाट बघेन ह्या सेक्टर मध्ये. आणि विथ हाय व्हॉल्यूम डिलिव्हरी पर्सेंटेज ONGC खूप दिवसापासून स्ट्रॉंग एक लीड करत आहे. ड्यू टू क्रूड ऑइल increasing price factor, oil sectors and oil energy sectors are rising. म्हणजे पब्लिक सेक्टरचे जे काही स्टॉक्स आहे सध्या ते चांगले वाढत आहे. ऑइल सेक्टर मध्ये पण बघूया आपण, ऑइल इंडिया लिमिटेड मध्ये हा एका प्रिव्हियस रेजिस्टन्सला प्राइस रेजिस्टन्स घेऊन परत खाली येत आहे. आता आपल्याला बघायचं आहे की इथे सपोर्ट होईल का. वी कॅन चेक ऑन द वीकली चार्ट की आता येस
म्हणजे येत्या काही दिवसामध्ये ऑइल सेक्टर हे परत एक परफॉर्मन्स करायला दिसेल आपल्याला. बट थोडंसं थांबून आपल्याला विचार करायला गेले का चांगल्या सपोर्टला आहे. विथ द स्टॉप लॉस ऑफ 210 ह्या स्टॉप लॉसनी आपण ऑइल इंडियामध्ये आपण लॉंग करू शकतो आणि वरचे लेवल्स आपण एक्सपेक्ट करू शकतो. वरती ऑइल इंडिया परत 275 टू 280 च्या आसपास परत जाऊ शकतो. ओके, सो लेट्स जम्प ऑन टू द स्टँडर्ड गोल्ड, द इंटरनॅशनल गोल्ड चार्ट्स. आज मागच्या खूप साऱ्या सेशन्स मध्ये मी सांगितलं होतं की गोल्ड हा खूप मोठा रेजिस्टन्स एक हँडल करत आहे. त्या रेजिस्टन्स आता तो सक्सेसफुली पार करून गोल्ड हा वरच्या लेवलला गेलेला आहे आणि RSI पण त्यांनी 60चा जो रेजिस्टन्स होता तोही काढून वरती एक 60 टू 80 हा स्ट्रॉंग एक सपोर्ट आणि स्ट्रॉंग बुलिश झोनला जात आहे. तर येत्या काही दिवसामध्ये मला दिसतं जर गोल्ड जर परत पुलबॅक होत असेल या सपोर्ट मध्ये, ज्या रेजिस्टन्स जो पहिला जो रेजिस्टन्स होता तो सपोर्ट आहे तिथे बाय करून परत गोल्ड वरती जाण्याचे चान्सेस वाढत आहे. गोल्ड आता हा परत प्रिव्हियस रेजिस्टन्सला एक रेजिस्टन्स घेतला आहे प्रिव्हियस प्राइसला आणि परत आपल्याला गोल्ड एक साइडवेज पॅटर्न किंवा एक सपोर्ट घेऊन परत गोल्ड वरच्या दिशेला यायचा प्रयत्न करतो. पण हे रायझिंग जे व्हॉल्यूम आहे ते मला दर्शवत आहे की बाइंग कॅपॅसिटी वाढत आहे. बट व्हॉल्यूम पेक्षा जो वीकली कॅन्डल जी क्लोजिंग झालेली आहे एक स्ट्रॉंग सेलिंग प्रेशर जे दिसत आहे हे आता सस्टेन करणं फार गरजेचं आहे. याच्यावरती जर प्राइस गेली तर गोल्ड कॅन मेक अ न्यू हाय अँड इट कॅन रॅली टू द अपसाइड. इंडियन गोल्ड चार्ट बघूया आपण. गोल्ड फ्युचर्स, गोल्ड फ्युचर आता मी बघतोय वीकली चार्ट सेम जसा आपण गोल्ड इंटरनॅशनल बघितला तो सेम हाच आहे. हे एकमेकांना फॉलो जास्ती करतात आणि मोस्ट प्रॉब्ली गोल्डनी परत सेम रेजिस्टन्स घेतलाय 56,000च्या आसपास. सो मेजर 56,000 ही मेजर सायकोलॉजिकल एक रेजिस्टन्स लेवल आहे. आता आपण कंडिशनली आपण एक सपोर्ट बघूया. तर आपल्याला हा एक 51,000 ते 51,200 ते 51,000च्या आसपास एक सायकोलॉजिकल मला एक सपोर्ट दिसतोय. जर मार्केट गोल्ड प्राइस जिथे सपोर्ट घेत असेल तर परत वरची त्याचे चान्सेस वाढत आहे. गोल्ड खूप दिवसात ह्या रेजिस्टन्स प्राइसला क्रॉस करून वरती गेलेला आहे. सो आय विल टेक दिस ॲज अ सपोर्ट एरिया दॅट इज कमिंग अराउंड अबाउट टू टेक द सपोर्ट इन टू द मार्केट, द गोल्ड. क्रूड ऑइलला जातोय मी एकदा. क्रूड ऑइलची आपण हे बघूया. क्रूड ऑइल मी थोडंसं लार्जर टाइम फ्रेम वरून चालू करतो. क्रूड ऑइल हा रिसेंटली एका रेजिस्टन्स लेवलला आहे अजून आलेला आणि मेजर त्याचे रेजिस्टन्स सगळे इथं आहेत. ह्या लेवल्सवर खूप रेजिस्टन्स आहेत. तर क्रूड आता रिसेंटली एक रेजिस्टन्स घेऊन खाली आलेला आहे. तर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की याचे सपोर्ट्स कुठे आहेत. खूप स्ट्रॉंग आहे ऑन द मंथली टाइम फ्रेम, ट्रेंड आहे आणि वीकलीचा जो प्रिव्हियस रेजिस्टन्स होता स्ट्रॉंग रेजिस्टन्स हा ऍक्ट ॲज अ सपोर्ट करत आहे. इथे जो मी मार्कआउट केलेला आहे हा खूप मोठा एक सपोर्ट होऊ शकतो. 96 टू 90च्या आसपास, 87च्या आसपास एक $10चा एक सपोर्ट झोन आहे मोठा. आणि क्रूड एक जर सपोर्ट जर घेऊन परत वरती झाला तर क्रूड कॅन ब्रेक. बिकॉज जर युएस मध्ये जर युएस रशियाला बॅन केलेला आहे ऑइल पासून, तर त्यामुळे थोडस खूप साऱ्या देशांना विचार करायला लागेल. आणि मोस्टली एनर्जी सेक्टर्स मध्ये खूप आता जे मी तुम्हाला मगाच असं सांगितलं की पब्लिक सेक्टर मध्ये जसे ONGC आहे, BPCL किंवा इंडियन ऑइल कंपनी आहे, ह्या कंपनीला थोडा फायदा होईल. बिकॉज क्रूड आता हे खूप महाग होत असेल तर ह्या कंपन्या थोड्या राईज होतात मार्केटमध्ये. जसं क्रूड ऑइल पण खूप स्ट्रॉंग आहे आणि रिसेंटली आपल्याला वॉट बघायला लागेल की नेक्स्ट वीक मध्ये क्रूड ऑइलचा परफॉर्मन्स हा पूर्ण मार्केटला एक नवीन दिशा देऊ शकतो. आणि रशियाकडून पण थ्रेट्स आहेत की जर त्यांचे बॅन्स किंवा त्यांचे सँक्शन जर अजून खूप काही कडक निर्बंध लावण्यात येतील तर मे बी क्रूड $300 पण हे आपल्याला काही येत्या काळामध्ये दिसू पण शकतं. बिकॉज एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दिस मार्केट आणि सगळं काय होऊ शकतं मी असंच म्हणू शकतो. बट ओव्हरऑल असं व्हायला नाही पाहिजे. बट लेट सी. बट आता एक रेजिस्टन्स घेऊन मार्केट तर खाली आहे. एका सपोर्ट वर आपल्याला बघायचं आहे की $96 to $90 ह्या लेवलला सपोर्ट जर झाला तर मेजरली परत वरती जाण्याचे चान्सेस वाढत आहे.
बिटकॉइन कडे बोलूया. बीटीसी बीटीसी तर मी लार्जर टाइम फ्रॉम लाईक मंथली पासून चालू करतो. बीटीसी परत एका एका चॅनल मध्ये एका प्राइस साइडवेज चॅनल मध्ये येऊन थांबलेला आहे आणि इथे पूर्ण प्राइस साइडवेज जात आहे. ह्याच्यामध्ये थोडेसे सपोर्ट्स आहेत जे मी मागच्या माझ्या युट्यूब सेशन्स मध्ये काही सांगितले होते. ते सपोर्ट्स परत एकदा होल्ड होत आहे आणि मोस्ट प्रोबब्ली आता जे करंट सिनेरियो आहे फ्रॉम मंथली टाइम फ्रेम RSI बिलो 60 थोडासा मोमेंटम अप साइडला कमी आहे. बट ओव्हरऑल साइडवेज ट्रेंड असल्यामुळे ही सगळी गडबड आहे. ओव्हरऑल आता 2 वेळा ह्या सेम प्राइस लेवलला बीटीसीने 35,000च्या आसपास एक सपोर्ट घेतलेला आहे. वरती 46,000 ते 51,000च्या आसपास हा परत एकदा रेजिस्टन्स होत आहे आणि जो मेजर रेजिस्टन्स आहे तो 64,000 टू 66,000च्या आसपास आहे. आता हा बघायचा आपल्याला हा सपोर्ट किती दिवस टिकतोय, बिकॉज हा आता सपोर्ट थोडा वीक होत गेलेला आहे कारण की हा सपोर्ट एकदा दोनदा टेस्ट झालेला आहे. मोस्ट प्रॉब्ली वीकली चार्ट्स एका रेजिस्टन्स लेवलला 2 वेळा रेजिस्टन्स घेऊन पूर्ण सेलिंग प्रेशर होत आहे. मे बी येत्या काही दिवसामध्ये वॉरची सिच्युएशन अजून कडक झाली किंवा काय झालं बीटीसीला परत सेलिंग प्रेशर दिसून आपल्याला खालचे 24,000 ते 21,000 हे लेवल्स आपल्याला ओपन होताना दिसत आहे. मेजरली व्हॉल्युम्स असे मोस्टली काही नाही, बट ओव्हरऑल आपल्याला एक RSIचा सपोर्ट दिसत आहे. बट सेलिंग प्रेशरच्या कॅन्डल्समुळे आणि प्राइस ऍक्शन नसल्यामुळे हे व्हॅलिड होऊ शकत नाही कारण की हे आपलं टेम्पररी बेसिस आहे. इन केस जर RSI हे जी लेवल तुटली तर बीटीसी खाली गेला तर RSI पण प्राइस सकट खाली जाणार. हे बघा सेम मी जे सांगितलं साइडवेज कंजेक्शन मध्ये आहे तशी RSI इज इन बिटवीन 40 टू 60. 40 टू 60 ह्या झोन मध्ये RSI आणि प्राइस काहीच करत नाही. हा एका रेजिस्टन्सला थांबतो का सपोर्टला येऊन थांबतो, याच्या व्यतिरिक्त काही नाही. ओके, माझा मेजर सपोर्ट खाली येतोय ह्या सपोर्टच्या खाली, तो येतोय जवळपास 24,000च्या आसपास. आपण SP 500 हे मार्केट बघूया. US मार्केट एकदा बघून घेऊ. US मार्केट काय परफॉर्म करते, कसं करते. रिसेंटली US ला एक रेजिस्टन्स ऍट 4638 आहे आणि मी काढलेला जो माझा खरा सपोर्ट येतोय तो ह्या लेवल्सवर येत आहे. 3973 3821 ह्या लेवलला US मार्केटने सपोर्ट घेतला. US मार्केट कम्प्लिटली आता डाऊन ट्रेंड आहे. हा एक पॅटर्न आहे, लोअर हाय लोअर लो लोअर हाय लोअर लो ह्या पॅटर्न मध्ये मार्केट ट्रेड करत आहे. आता रिसेंटली कुठेच सपोर्ट घेत नाही बिकॉज ऑलरेडी जे सपोर्ट घेतले ते परत वीक झालेले आहेत. तर US मार्केट जर खाली आलं तर ही कंटिन्युअसली इंडियन मार्केटला थोडासा प्रॉब्लेम आहे की इंडियन मार्केट थोडेसे हे वीक करू शकतात. विथ द RSI इज टेलिंग मी दॅट इज इन डाऊन ट्रेड मोड कारण की हा 60 चा इथे रेजिस्टन्स गेल्यानंतर RSI is not trying to go up to the upside to the 60. So majorly यांच्यातला जो अपसाइड मोमेंटम म्हणजे बाईंगचा मोमेंटम हा येत नाहीये, त्यामुळे त्यांचा RSI वीकली हा 40चा पहिल्यांदा सपोर्ट घेतोय, पण आता ते 40चा सपोर्ट नक्की होतोय की नाही हे आपल्याला नेक्स्ट वीक मध्ये दिसेल. इन केस जर RSI प्राइस जर 3900च्या आसपास किंवा 4000च्या आसपासला सपोर्ट घेऊन जर SP वरती आला तर नेक्स्ट टार्गेट आपल्याला 46,000च्या आसपास 4600 ते 4700 रुपये डॉलर्स मध्ये आपल्याला SP 500 परत बघायला मिळू शकतो. बट ओव्हरऑल आता साइडवेज कंजेक्शन मध्ये US मार्केट चाललेला आहे. थँक्यू. Multi key meaning 100 same nothing on the chart. सेम खाली सपोर्ट आहे, वरती रेजिस्टन्स आहे. बाजूनी पैसा आहे, खालची मोमेंटम दिसत रिक्षा दाखवत आहे. सो नॉट सो गुड फॉर द US मार्केट, थोडा वीकच आहे. अँड येत्या काही दिवसामध्ये आपल्याला निफ्टी खूप काळजीपूर्वक बघायचं आहे. निफ्टी मध्ये आपल्याला शक्यतो साइडवेज ट्रेंड जायचे चान्सेस आहेत, तर प्लीज ट्रेड केअरफुली अँड कॉशियसली. जर खाली ह्या सपोर्टला परत मार्केट येत असेल तिथे बाईंगचे चान्सेस होतील. हा एक लिटिल बिट मी सपोर्ट म्हणेल, हा जो लो बनवला आहे एक लिटिल सपोर्ट होऊ शकतो आता सध्या मार्केटला. जर हा ब्रेक झाला तर समजून घ्या की मार्केटमध्ये मंदीची थोडीशी चिंताजनक भीती परत येऊ शकते, कारण की 15,500
हा लॉंग टर्म बाईंग वाल्यांसाठी थोडासा एक मेजर सपोर्ट आहे, तिथे मी आपल्याला हे मार्केट दिसतंय. मी थोडस निफ्टीचा फ्युचरचा चार्ट बघतो आणि फिबोनाची एक्सटेन्शन्स आपल्याला काय सांगतात हे मी प्रयत्न करतो. तर मोस्टली जो आपला 50% ऑफ रिट्रेसमेंट आहे ती 13,000 च्या आसपास येते आणि 60% जी फिबोनाची रिट्रेसमेंट आहे ती 12,000च्या आसपास येत आहे. आणि हा मी आपला मार्चच्या कोविड लोच्या नंतर जी व्ही शेप रॅली आली तिथून मी धरलेला आहे. पण हा जर आपण ह्या स्विंग लो पासून जर पकडलं, आता मार्केट ऑलरेडी 50% टू 60% रिट्रेसमेंट झालेला आहे. जे मागच्या ह्या जो बॉटमिंग स्विंग लो झालेला होता 13,600च्या आसपास, 13,500च्या आसपास, तिथून मी परत एकदा रिट्रेसमेंट बघत आहे. ऑलरेडी 60% आहे, ते थोडंसं इथून रिव्हर्सलचे चान्सेस आहेत. बट मेजरली वी हॅव अगेन आपल्याला थोडासा निफ्टीवर रेजिस्टन्स दिसत आहे. बट येत्या काही दिवसामध्ये जर निफ्टीने सक्सेसफुली 17,000च्या वरती क्लोजिंग देऊन वरती ट्रेड करायचा प्रयत्न केला तर आपण 18,000च्या आसपास दुसरा रेजिस्टन्स मेजरली बघू शकतो. मार्केटचं डायरेक्शन इथे जाऊन मे बी मार्केट इथे जाऊन थोडासा रेजिस्टन्स घेऊन परत एकदा खालची दिशा होऊ शकते, किंवा एक चान्स आहे की इथून थोडं थांबून मार्केट एक नवीन आहे देऊन परत रिट्रेसमेंट होऊ शकते. बट ओव्हरऑल लेट सी, हे सगळे अंदाज आहे आतापर्यंत. बट प्राइस जो आणि प्राइस आणि RSI आपल्याला जे कन्फर्म करतील त्याच्यावर हे सगळ्या गोष्टी पुढच्या ठरल्या जातील. ओके, थँक्यू, धन्यवाद. मला या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करून सांगण्याबद्दल मला खूप आनंद वाटला. आणि तुमचे काय कमेंट्स असतील, काय प्रॉब्लेम असतील, तुम्ही मला माझ्या दिलेल्या खालच्या ग्रुप लिंकवर तुम्ही शेअर करू शकता. माझा ग्रुप आहे तिथे ओपनली तुम्ही विचारू शकता. आय कॅन हेल्प यू आउट इन टू दॅट. टिल देन आय स्टॉप ओव्हर हियर. थँक्यू, धन्यवाद.